महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या 65व्या वाढदिवसानिमित्त सिनर्जी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमानाने आज इथं सांगलीमध्ये अमन गार्डन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी आज खूप मोठ्या प्रमाणात महाआरोग्य शिबिर आयोजित केले आणि त्या आरोग्य तपासणीमध्ये 1000 ते 1500 लोकांनी तपासणी केलेली आहे। त्याच्यामध्ये नेत्र विभाग असेल, मेडिसिन विभाग असेल, त्यानंतर अस्थिरोग आहे, त्यानंतर हृदयरोग आहे, बालरोग आहे, त्वचारोग आहे, नाक कान घसा अशा बऱ्याचशाच तपासण्या या महाआरोग्य शिबिरमध्ये झालेल्या आहेत आणि त्याच्यातून गोरगरिबांना याचा लाभ 100% मिळालेला आहे। यातील काही पेशंट जे काही क्रिटिकल किंवा काही त्रासदायक आहेत ते आपण आता हॉस्पिटलला घेऊन चाललेलो आहे, त्यांच्यावरती उपचार करणार आहोत आणि आता कसं पूर परिस्थिती आहे आणि याच्यामध्ये हा जो उपक्रम यांनी जे राबवला आहे हा खूप छान आहे आणि हा गोरगरिबांना लाभदायक आहे। तर असे उपक्रम यांनी सतत राबवावं ही मी यांच्या टीमला मी आवर्जून विनंती करतो आणि ह्या महाआरोग्य शिबिराचा सगळ्यांनी लाभ घेतला त्याबद्दल धन्यवाद त्यांना मी देतो। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली विधानसभा क्षेत्राच्या वतीनं आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही इथं आरोग्य शिबिर आयोजित केलं। ह्या आरोग्य शिबिरामध्ये आत्तापर्यंत 1200 ते 1250 पर्यंत तपासणी झालेली आहेत, अजून चालू आहेत। त्याचबरोबर इथं 66 जणांचं ब्लड डोनेशन इथं झालेलं आहे। आत्ता जे पेशंट्स आलेले आहेत त्यांनी आम्ही त्यांचं मोफत तपासणी, त्याचबरोबर जे काही त्यांना रोगाचं निदान झाले ते निदान पण आम्ही मोफत त्यांचं आम्ही शस्त्रक्रिया असू दे किंवा बायपास असू दे, एन्जिओप्लास्टी असू दे आम्ही करणार आहे। डोळ्याचं जे मोतीबिंदूचं ऑपरेशन पण आपण मोफत करणार आहे। मोफत चष्मे इथं दिलेले आहेत, औषधही आम्ही इथं मोफत दिलेले आहेत। धनुर्वादाचं इंजेक्शन असू दे हे पण आम्ही इथं मोफत दिलेलं आहे आणि मला खात्री आहे की या परिसरामध्ये या गणेशनगर, या आंबेडकर नगर या परिसरामध्ये नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि अजितदादांनी जे काही आम्हाला सांगितलं होतं, जे आम्हाला सप्ताह घ्यायचा होता तो सप्ताह आम्ही इथं केलेला आहे। आता पुढील 2-3 दिवसामध्ये ह्या सांगली शहरामध्ये परत ह्या मिरजमध्ये, कुपवाडमध्ये आम्ही झाडं 10 फुटी सगळीकडे लावायचा आमचा संकल्प आहे। आम्ही वृक्षारोपणचा हा प्रोग्राम पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही करणार आहे।